पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। विविध प्रकरणात कारवाईस विलंब झाल्याचा आरोप। अहिल्यानगर प्रतिनिधी। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी व निवेदन देऊनही संबंधित प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने हा इशारा देण्यात आला असून न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। प्रमुख मागण्या आणि आरोपी। पारनेर पोलीस स्टेशन मधील प्रकरणे। FIR क्रमांक 0076 दिनांक 3/2/2026। CCTV फुटेज उपलब्ध असूनही आरोपीस अटक करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच FIR क्रमांक 0038 दिनांक 26/1/2026 व FIR क्रमांक 03 दिनांक 4/1/2026 मधील गुन्ह्यामध्ये जप्त डंपर व इतर वाहने तहसील कार्यालय पारनेर यांच्याकडे पुढील कारवाईसाठी हस्तांतरित करण्यात विलंब होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर शहर, माळीवाडा व रेल्वे स्टेशन परिसरात बिंगो, तीन पत्ती व टायगर क्लब सारखे अवैध जुगार प्रकार सुरू असून वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन रुई, छत्तीसी व वाटेफळ हद्दीत हायवेवर सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसेच FIR क्रमांक 0610/2025 दिनांक 18/7/2025 मधील हल्ल्याच्या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। विषारी दारू प्रकरण। नगर जामखेड रोडवरील कोल्हेवाडी फाटा येथे अवैध दारू विक्री सुरू असताना विषारी दारू प्राशनामुळे एकनाथ वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधितावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे। आंदोलनाचा इशारा। वरील सर्व तक्रारींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तसेच न्याय न मिळाल्यास नाशिक विभागीय पोलीस महासंचालक कार्यालयासमोरही उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे। उपोषणादरम्यान कायदा सुव्यवस्था किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे। या पोलीस प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे आज जे पोलीस अधीक्षक आहेत यांनी जेव्हापासून तो चार्ज घेतलाय संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतोय ही पोलिसांची प्रतिमा सुद्धा मलिन झालेली आहे। काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्रग सारखे जे पदार्थ अंमली पदार्थ आहेत तर ते विक्री केली, त्यांच्यावर कारवाया झाल्यात। त्याचबरोबर काही जे पोलीस निरीक्षक आहेत जे भिंगारचे असतील किंवा सोनई इतर पोलीस स्टेशनचे असतील त्यांच्यावर सुद्धा म्हणजे कारवाया चालू आहेत। म्हणजे हे पोलीस प्रशासनाचा धाक जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा इतर जे अवैध धंदेवाले आहेत त्यांच्यावर राहिलेले नाहीयेत। त्यानुसार आज आम्ही गेली जवळजवळ 7 महिन्यापासून या तक्रारीचा पाठपुरावा करतोय की पारनेर पोलीस स्टेशन येथे असणारे बऱ्याच तक्रारी आहेत माझ्या, तर त्याच्यावर अद्यापर्यंत कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर जे भिंगार पोलीस स्टेशन आहे त्याच्या अंतर्गत जे कोल्हेवाडी फाटा नगर जामखेड जो रोड आहे याच्यावर मोहन शंकर गुंजाळ यांचा अवैध जो दारू व्यवसाय आहे तो त्यांनी म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू आहे। तर याबाबत म्हणजे कुठलाही परवानगी त्यांना नाही आणि अनेक वेळा त्या तक्रारीचा पाठपुरावा केलेला आहे, तरी पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेऊन अवैध धंद्यावाल्याशी अर्थपूर्ण संबंध ठेवून तर तुम्ही अवैध धंदा चालू द्या, फक्त आमच्याकडे माल येऊ द्या अशानुसार हा पोलीस प्रशासनाचा कारभार आज आपण या संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पाहतोय। तर सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी पत्रव्यवहार करून सुद्धा या भर उन्हात बसायची वेळ येते, याच्यापेक्षा दुसरी निंदनीय बाब कुठलीच नसेल। आणि या पोलीस अधीक्षक कार्यालयाने हा जो आता नवीन नियम काढलेला आहे तर तुमच्या तक्रारीवर आम्ही कारवाई लवकर करत नाही म्हणून तुम्ही उपोषणाला बसताय आणि उपोषणाला बसायचं ठिकाण सुद्धा त्यांनी असं ठेवलंय तर जे गेट बंद आहे या पोलीस अधीक्षक कार्यालयाचं त्याच्या समोर तुम्ही बसा। अरे जर सर्वसामान्य व्यक्तीला जर तुम्ही तिथे बसायला लावताय आणि तिथे बसून कोणता अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडे येणार आहे की बा तुमची काय तक्रार आहे आणि त्याच्यावर आम्ही म्हणजे कारवाई करू, ही अशी जी म्हणजे यांनी जो नियम काढलाय हा पूर्णतः चुकीचा आहे। म्हणजे सर्वसामान्य न्याय मागायचा कोणाकडे, ज्यांच्याकडे मागायचा आहे त्यांनी त्या बंद असलेल्या गेटकडे पाठवायचं, हे चुकीचं आहे। याचा मी या मीडिया माध्यमातून यांनी जो काही नियम काढलाय याचा मी निषेध व्यक्त करतो
तर मीडियामधून एवढीच विनंती करतो का आज आम्ही जे उपोषणाला बसलो त्या तक्रारी घेऊन याचा निपटारा जर तुम्ही करू शकत नसाल, येत्या 15 दिवस आम्ही या म्हणजे त्यांची वाट पाहू आणि 15 दिवसाच्या नंतर या ज्या आमच्या तक्रारी आहेत याचा न्याय मागण्यासाठी आम्ही यांचं वरिष्ठ कार्यालय जे असणार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक याचे जे दत्तात्रय खैरे साहेब आहेत यांच्या दालनाच्या तिथं आम्ही न्याय मागू. धन्यवाद. भावाचा ऍक्सिडेंट झाला, पारनेरला पोलीस स्टेशन दखल घेत नाही, रस्त्याने स्पीड ब्रेकर नाही, गाड्या वाहतात, स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाड्या एकदम फास्ट चालतात, गाड्यांना नंबर प्लेट नाही वाळू तस्करांच्या. असं एवढं हाय पोलीस स्टेशनने दखल घ्यायला पाहिजे. अजून कुठलाही गुन्हा हे नाही केला. एवढं बोलून ठीक आहे. आमची मागणी अशी आहे का फक्त आम्हाला न्याय मिळावा, न्याय भेटला पाहिजे ना, आरोपी तातडीनं उचलला पाहिजे पोलीस स्टेशनने लगेच. त्या फुटेज मध्ये 2 गाड्या आल्या त्या सुद्धा उचलल्या पाहिजे लगेच. पोलीस स्टेशन अशी दखलच घेत नाही कोणी, म्हणून उपोषणाला बसायची वेळ आली. त्याच्यावर काही राजकीय लोकांचा दबाव असतो. आता राजकीय लोकांचा दबाव असू शकतो ना त्याच्यामुळे मग हे कोणी कारवाई करीत नाही लगेच तपशिल. याचा न्याय भेटला पाहिजे मला. अपघात केलेले हा नवरा आहे, नवरा अशी पत किसन रामदास थोरात, ताराबाई रामदास थोरात यांनी मला न्याय भेटला पाहिजे. काय घडली घटना? मारून टाकले. तुम्ही काय तपासच नाही. प्रशासन दखल घ्यायना रस्त्यात म्हणायचं त्या 2 गाड्या दिसायच्यात, कोणी दखल घ्यायना. तुमची मागणी काय? मला न्याय भेटला पाहिजे, बाकीचं मला माहिती नाही.